हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्ण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकं. नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो चंद्रभागा, नमो पुंडलिका. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकारण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी गायले गेलेली ओवी, अनंत कृपा विषित विश्वसंत साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, खलखल वाहणारी इंद्रायणी माता. या इंद्रायणी मातेच्या तटावरती अखंड समाधिघन विश्वमाऊली ज्ञानोबराय. या ज्ञानोबरायांच्या ग्रंथसंपदेतील ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय पहिला आणि पहिल्या अध्यायातील 25 क्रमांकाची ओवी चिंतनासाठी घेतलेली आहे. आपल्यासमोर ओवी गायली गेलेली आहे. ओवीचा प्रतिपाद्य विषय असा आहे, म्हणून जाणतेने गुरु भजिजे. जाणत्या माणसांनी, शहाण्या माणसांनी गुरुला भजलं पाहिजे. तेने कृतकार्य होईजे. ते कार्य जे आहे ना, हे कृत होईल, चांगलं होईल. ज्ञानोबराय दृष्टांत देऊन सांगतात, ज्या पद्धतीने झाडाच्या मुळावरती पाणी टाकलं ना, फांद्यांवरती फुलावरती पाणी टाकायची आवश्यकता नाही. हा झाला ओवीचा प्रतिपाद्य विषय. हा ओवीचा सरळ अर्थ झाला. ओवीवर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, अखंड समाधिघन असणारे विश्वमाऊली ज्ञानोबराय यांच्या समोर आज बसून, खरं तर हा उपक्रम फार छान आहे. काल व्यालमुख ग्रास त्रास निर्नाश हेत. जगामध्ये काळ अनेक जणांचा ग्रास करू पाहत आहे. नवे नवे अनेक जणांना ग्रासलं आहे. अशा काळामध्ये आज आपण या विज्ञानाचा वापर करून अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी माऊलीच्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने जी विश्वमाऊली ज्ञानोबरायांची संस्थान आहे, ज्ञानेश्वर कमिटी जी आहे, संस्थान आहे, यांनी हा उपक्रम स्तुत्य आहे आणि चांगला उपक्रम आपल्यापुढे आणलेला आहे. आणि आज माझं भाग्य आहे की मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी देवस्थानच्या वतीने आमचे सहकारी हरिभक्तपरायण आदरणीय जोग महाराज शिक्षण संस्थेचे पाईक उमेश महाराज बागडे यांच्या मार्फत ही सेवा प्राप्त झालेली आहे. आज तो जास्त विस्तार करत नाही. हा पुरुषोत्तम मास, अधिक मास, या अधिक मासामध्ये आपण कोणतंही कार्य केल्यानंतर
याचं जे फल आहे ना, हे दुगणित म्हणजे पटीने मिळतं. त्या पद्धतीने निश्चित आपल्याला मिळणार आहे. म्हणून जाण तेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषते. आपण एका एका शब्दाचा विचार करण्याचा प्रयत्न करू. म्हणून ज्ञानोपरा या ठिकाणी म्हणून म्हणतात. का म्हणतात? म्हणून हा शब्द लक्षात घ्या. जीवनामध्ये आपण वाटचाल करत असताना आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. आपल्या प्रत्येक पावलागणीच काट आहे. गतिविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केली. विद्या नसेल तर माणूस म्हणून जगू शकत नाही. माणसाकडं विद्या पाहिजे जीवन जगण्याची. आणि ही विद्या देऊ शकतं ना, ते फक्त गुरुच. श्रीगुरु ही विद्या देऊ शकतात. त्यामुळे गुरूंची आवश्यकता आहे. गुरूंची आवश्यकता तुम्हाला आम्हाला आहे, याच्यात नवल नाही. आपण पूर्वीचा इतिहास जर पाहिला ना महाराज, तर पूर्वीच्या इतिहासामध्ये राजाला गुरुची आवश्यकता पहा. म्हणून या शब्दाचा विचार करतोय आपण. राजाला गुरुची आवश्यकता, पुण्यवानाला गुरुची आवश्यकता. नव्हे संतांना गुरुची आवश्यकता. याच्याही पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला. भक्ताला गुरुची आवश्यकता, वैराग्याला गुरुची आवश्यकता, ज्ञानाला गुरुची आवश्यकता. याच्या पुढे एकच टोक आहे. अवतार धारण करून आलेले जे देव आहे ना, या देवांना सुद्धा गुरूंची आवश्यकता. थोडा विस्तार करू, थोडा विचार करू. राजाला गुरुची आवश्यकता. हो, राजाला गुरुची आवश्यकता. भागवतामध्ये सुंदर असं चिंतन येत आहे. ज्यावेळेस रहुगण राजा जंगलामधून चाललेला आहे, पालखीमध्ये बसलेले आहेत राजा, आणि पालखी घेऊन पूर्वीच्या काळीमध्ये भुई लोक ही पालखी वाहत होते. आता आपण खांदेकरी म्हणतो. तर पालखी घेऊन जात असताना एका भुयाचा पाय मुरगळला. मुरगळल्यानंतर साहजिक आहे, पालखी खाली ठेवण्यात आली. आणि राजा म्हटला, पहा रे, या ठिकाणी दुसरा कोणी खांदेकरी मिळतो का, दुसरा भुई मिळतो का. आणि पाहण्यासाठी ही भुई मंडळी त्या जंगलामध्ये सैरावैरा पाहू लागली. आणि पाहत असताना एक तरुण डोळ्यापुढे येतो. अंगावरती कपडे नाही, विवस्त्र आहे, अंगाला भस्म लावलेला आहे, रुद्राक्षाच्या माळा दंडाला आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये तो तरुण फिरत आहे. लांब असे कुरळे केस आहेत, उंचे खांदे आहेत. आणि विचार करतोय, जो भुई आलेला आहे तो विचार करतो, हा तरुण आपल्या राजाच्या पालखीला खांदा देईल का म्हटल्यानंतर आवाज येतो, ए दादा, आमच्या राजाची पालखी आहे, एक जणाचा पाय मुरगळलेला आहे, पालखीला खांदा देतो का म्हटल्यानंतर नाही म्हटले नाही. आणि आले. पहा, अनाधिकारी माणसाला अधिकारी माणसं कळत नाही. आताही कळत नाही, पूर्वी कळत नव्हती. पूर्वी जर कळाली असती तर आमच्या ज्ञानोपऱ्यांना एवढा त्रास झाला नसता, तुकोबऱ्यांना एवढा त्रास झाला नसता. आजही कळत नाही अधिकारी माणसं, त्यांचा अधिकार कळत नाही. आज तो भुई त्या ठिकाणी त्या तरुणाला घेऊन जातोय. आणि पालखीला खांदा दिला जातो. पालखी चालतीये, पण चालत असताना अचानक राजाच्या डोक्याला लागतं. का लागतं माहिती आहे? जो आलेला चौथा आहे ना, जो विवस्त्र आहे, अंगाला भस्म लावलेला आहे, तो उड्या मारित होता. का? माझ्या पायाखाली किडा मरू नये, मुंगी मरू नये, एखादा जीवजंती मरू नये, यासाठी प्रयत्न करतोय. आणि तो उड्या मारतोय. आता मला सांगा, 4 पैकी 1 जण उड्या मारित असेल, पालखी व्यवस्थित चालेल का? नाही चालू शकत. राजा आवाज देतो, कोण आहे रे? बाकीचे म्हणले, हा नवीन आलाय ना. हाय. पालखी खाली ठेवण्यात आली. रहुगण राजा पालखीतून बाहेर येतोय आणि पाहतोय तो तेजपुंज चेहरा. अरे बाबा, कोण आहे तू? मी राजा आहे. अरे, या शरीरावरती भरजरीत वस्त्र आहेत, अन्न भरपूर माझ्या पोटामध्ये आहे, पण जो आनंद मी तुझ्या चेहऱ्यावर पाहतोय ना, तो आनंद माझ्याकडे नाही. असा कोणता आनंद तू उपभोगतोय तो मला सांग ना. अरे, तुझ्याकडे पाहिल्यानंतर जो आनंद तुझ्याकडे आहे ना, जगामध्ये मला दुसरा आनंद दिसत नाही. तू खाल्लं का नाही हे मला माहिती नाही, मी खाल्लेलं आहे, पण तुझ्याकडे आनंद दिसतोय. कोणता आनंद आहे तो मला सांग ना. कोण आहे हो हा? मला जास्त विस्तार करायचा नाही. राजाला गुरुची आवश्यकता,
त्या ठिकाणी जो विवस्त्र आहे, अंगाला भस्म लावलेला आहे, रुद्राक्षाच्या माळा आहेत, तो जड भरत आपल्या भारत देशाचं नाव त्यांच्यावरून पडलेलं आहे. आणि तो उपदेश करतोय राजाला. मला उपदेश सांगायचा नाही, राजाला गुरुची आवश्यकता. चला पुढे, पुण्यवानाला गुरुची आवश्यकता. छांदोग्य उपनिषदामध्ये कथा येते जानश्रुती ऋषींची. किती पुण्य होतं अहो. ज्यावेळेस ते संध्याकाळची वेळ पर्णकुटीच्या बाहेर जर झोपले ना, त्यांच्या अंगाचा प्रकाश आकाशमंडलावरती पडायचा आणि आकाशमंडल झगमग करायचं. एवढं पुण्य जानश्रुती ऋषींचं. पण एक काळामध्ये अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली, माझं एवढं पुण्य आहे पण माझ्या जीवनामध्ये काहीतरी कमी आहे. मग त्या काळामध्ये त्यांनासुद्धा गुरुची आवश्यकता पडली. म्हणजे पुण्यवानाला सुद्धा गुरुची आवश्यकता. चला पुढे, संतांनासुद्धा गुरुची आवश्यकता. आता संतांमध्ये आपण विचार केले तर अनेक संत आहेत, पण या संतांमध्ये विचार करत असताना संतांच्या मांदियाळीमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे आमचे नारद महर्षी. जयति जगती माया यस्य कायाध वसते वचनरचनमेकं केवलं चाक्यले द्रौपदीमपि यातो यत्कृपातो द्रोयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मी. लक्षात घ्या, हा ब्रह्माचा पुत्र आमचे नारद महर्षी हे संत आहेत, पण एक काळामध्ये यांनासुद्धा गुरूंची आवश्यकता. भागवतामध्ये 5व्या स्कंदामध्ये सुंदर असं चिंतन येतं आहे. ज्यावेळेस नारद महर्षी भजन करत चाललेलं आहे, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजन करत चालत असताना अचानक कानावरती आवाज पडतोय, भवहस साधू क्षणम ज्येष्ठ. हे साधू क्षणभर थांब. क्षणभर थांब म्हटल्यानंतर साधू विचार करतात आणि थांबतात. कोण आवाज देत आहे तर पाहतात एक तरुण युवती अंगावरती पांढरी साडी घातलेली आहेत आणि मोठ्या मोठ्याने रडतीये. जवळ 2 म्हातारे आहेत आणि ती आवाज देते. नारद महर्षी विचार करतात, मी ब्रह्मचारी बाबा, माझं काही लग्न झालेलं नाही. आणि अरण्यामध्ये एक स्त्री या ब्रह्मचार्याला आवाज देते, थांबू का नको. बायांचं काय खरं नसतं बरं, कधी रडतील सांगता येत. गावामध्ये एखादा व्यक्ती गेला, घरामध्ये एखादा व्यक्ती गेला तर सगळ्यात अगोदर कोण रडतं? महिला. पहा, माहेराला मुलगी आली तरी आई रडते, सासरी निघाली तरी रडते, आणि बाजारात भेटली तरी रडते. त्यामुळे महिला कधी रडतील सांगता येत. नारद महर्षी विचार करतात आणि पुन्हा आपली पावलं, पुन्हा आपलं भजन चालू. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. भजन करत चालू असताना पुन्हा कानावरती आवाज येतो, भवहस साधू क्षणम तिष्ठ. ए साधू क्षणभर थांब. थांब म्हटल्यानंतर नारद महर्षी थांबतात, विचार करतात. निश्चित काहीतरी प्रश्न असेल. विचारतात, तू कोण आहे? अहम भक्तिरीती ख्याता, मी भक्ती आहे. म्हणजे या ठिकाणी हे 2 म्हातारे, अहो म्हटले माझी मुलं आहेत ना, हा ज्ञान आणि हे वैराग्य ही माझी मुलं आहेत. त्या काळामध्ये सुद्धा ज्ञान आणि वैराग्य म्हातारे होते, आणि आतासुद्धा 2-4 चिंतनं बसवली का लोक ज्ञानी म्हणून, किंवा भक्ती तरुण आहे बरं का. भक्ती आजसुद्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये भजनाला जर आपण विचार केला तर माणसं कमी नाही, भरपूर आहे. पण ज्ञानी आणि वैराग्यवान किती आहे? हो, फार दुर्मिळ आहे. आजही तो प्रश्न आहे. आजही ज्ञान आणि वैराग्य म्हातारेच दिसतात. माझ्या दृष्टीने आज तो विचार केला तर अशी माणसं कमी आहे. आणि भक्ती तरुण आहे हो. ती भक्ती म्हणते माझी मुलं तरुण करा. तुम्ही संत आहात, संत काय करू शकत नाही. नारद महर्षी वेदाचं पठण चालू करतात. हळूहळू जी मुलं म्हातारी आहेत ना ती तरुण होऊ लागतात हो. जी दाढी पांढरी होती ती आता काळी होऊ लागते. डाय करून नाही बरं, त्या पुण्याने ती दाढी काळी होऊ लागते, तरुण होतात. पण वेदाचं पठण बंद झालं का जैसे ते पुन्हा म्हातारे. आकाशवाणी होते, सत्कर्म कर. सत्कर्म कर म्हटल्यानंतर विचार येतो, अरे वेदाचं पारायण हे जर सत्कर्म नाही तर मी सत्कर्म काय करू. फिरतात या भूतलावरती, पाहतात या भूतलावरती आल्यानंतर काय अवस्था या भूतलाची. तरुणी प्रभुता घे शालको बुद्धिदायका
कन्या विक्रयिनो लोभात दंपती नांच कल्कन. अरे बाप, तरुणींचा विक्रय, अन्नाचा विक्रय होतोय या ठिकाणी. हा विचार पाहिला नारद महर्षी चिंतातूर होतात आणि सरयूच्या किनारी येऊन विचार करतात, आता मला कोण सांगेल. त्या टायमाला नारद महर्षींना जो उपदेश केलेला आहे चतुश्लोकामध्ये ते सनत कुमार. मला हे सांगायचं आहे, संतांना सुद्धा गुरुची आवश्यकता. विस्तार करायचा नाही मला. चला पुढे. वैराग्यवानाला सुद्धा गुरुची आवश्यकता. किती वैराग्य हो. शुकाचार्यांचं वैराग्य पाहिल्यानंतर आईच्या गर्भामध्ये किती काळ राहिले. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याले आणि 12 वर्षे 12 वर्षानंतर भगवंताच्या सांगण्यावरून बाहेर येतात. आणि बाहेर आल्यानंतर आईवडिलांना मिठी मारतात का, रडतात का, तर नाही. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वापा युनो विरह कातराजुहाव पुत्रेती तन्मया तरोबिनेदुस. झाडं आवाज देतात तन्मयतेने, ए पुत्रा थांब, पण पुत्र थांबायला तयार नाही. एवढं वैराग्य हो. चला पुढे. म्हणजे वैराग्यवानाला सुद्धा गुरुची आवश्यकता. याच्या पुढे जाऊन सांगेल महाराज, ज्या विश्वमौली ज्ञानोबरांच्या समोर आज बसलोय मी, ज्ञानाचा सागर आपण ज्ञानोबरांना म्हणतो, पण ज्ञानोबरांना सुद्धा गुरूंची आवश्यकता. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेव सार चोलविले. ज्ञानोबरायांना सुद्धा गुरुची आवश्यकता. ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचा पाया आहे आणि वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं तर आमचे तुकोबार आहे. तुकोबारांना सुद्धा गुरुची आवश्यकता. हो महाराज, की जे तुकोबारा छातीवरती हात ठेवून सांगत होते, वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा आणि एराने व्हावा, बाकीच्यांनी ओझं व्हायचं. या पठ्ठ्याला वेदाचा अर्थ माहिती आहे. जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. हे सामर्थ्य ज्या तुकोबरायांचं ना, त्या तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये सुद्धा एक काळ तळमळ निर्माण झाली. माझ्या जीवनामध्ये सगळं काही मिळालं आहे, पण काहीतरी शिल्लक राहिलं आहे. मग त्यावेळेस देवानी तळमळ ओळखली आणि स्वतः भगवंत गुरु झालेले. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आणि आपणची देव, स्वतः देवगुरु झालेले आहेत. याच्या पुढे सांगू का, सगळ्यांना समजण्यासारखं उदाहरण, भक्ताला सुद्धा गुरूंची आवश्यकता. भक्त म्हणजे आमचे नामदेव महाराज हो. ज्ञानोबराय म्हणतात, मी म्हणत नाही, भक्तीचा तो शिरोमणी. शिरोमणी भक्तीमध्ये आमचे नामदेव महाराज. विचार करा, 5 वर्षाचे असताना देवाला नैवेद्य घेऊन जातात हो. दगडाची मूर्ती, नैवेद्य खायला तयार नाही. आमचे नामदेव महाराज आग्रह करतात, देवा खा ना नैवेद्य, पण मूर्ती हालायला तयार नाही, बोलायला तयार नाही, चालायला तयार नाही. विचार करतात, वडील आले नाही म्हणून नैवेद्य खात नाही का. पुन्हा 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 देवाला म्हणतात, देवा खा ना नैवेद्य. देव खायला तयार नाही. नामदेव महाराजांनी विचार केला आणि देवाला म्हणतात, देवा आता जर तू नैवेद्य खाला नाही ना, माझं कपाळ आणि तुझे पाय मी एक करून टाकेल. पाहता काय, देवाला घाम फुटला, दगडाच्या मूर्तीला घाम फुटला आणि देव नैवेद्य नव्हे असामान्य महिमा संतांचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. बाबा हा नामदेव महाराजांचा अधिकार. पण ते नामदेव महाराज सुद्धा एक काळामध्ये ज्यावेळेस ज्ञानोबराय आग्रह करतात पांडुरंगाला, पांडुरंगा आम्ही तीर्थयात्रेसाठी चाललेलो आहे, तुमचा नामा आमच्याबरोबर द्या. नामदेव महाराजांना देव आवडत होता, याच्यात नवल नाही. देवाला नामदेव महाराज आवडत होते. आणि देव म्हणतात, ज्ञाना अरे नामा कधी माझा बाहेर गेला नाही रे. नामाशिवाय मला करमत नाही, नामाशिवाय मला करमत नाही. परंतु ज्यावेळेस ज्ञानोबरायांचा आग्रह पाहिला आणि देवाने नामदेव महाराजांना तीर्थयात्रेसाठी सोडलेलं आहे. तीर्थयात्रा सगळ्यांना प्रसंग माहिती आहे, विस्तार करत नाही, मला पुढे जायचं आहे. आपण एका शब्दाचा विचार करतोय. ज्यावेळेस तीर्थयात्रा चालू झाली आणि तीर्थयात्रा चालू झाल्यानंतर जशी सर्व वारकरी मंडळी एखाद्या झाडाखाली बसावेत, भोजन झाल्यानंतर एखादी चर्चा चालावी, त्या पद्धतीने ही सगळी मंडळी बसलेली आहे. गोरोबा काका बसलेले आहेत, निवृत्तीनाथ महाराज बसलेले आहे, ज्ञानोबराय बसलेले आहेत,
सोपान काका बसलेले आहेत, आमची मुक्ताई, अनेक संत मंडळी बसलेले आहे. आणि बसल्यानंतर आमची मुक्ताई सहज म्हणते, काका ओ काका, पहा ना आपल्यामध्ये कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं मडकं पक्कं आहे याचा विचार करा. आमचे गोरोबा काका अनुभवाने आणि ज्ञानाने मोठे. काका उठले, आपलं थापटणं हातामध्ये घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. पहिला नंबर आमच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यामध्ये थापटणं टाकलं. जे वृत्तीवरतीच नव्हते हो, जे निवृत्ती होते ते आमचे निवृत्तीनाथ महाराज. हो नाही का चू नाही. ज्ञानोबरांच्या डोक्यामध्ये थापटणं पडलं. आमचे ज्ञानोबरा ज्ञानामध्ये मग्न. पाहता पाहता वेळ कमी असल्यामुळे नामदेव महाराजांचा नंबर आला आणि नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये थापटणं पड. तेवढ्यामध्ये हात वरच्यावर नामदेव महाराज पकडतात आणि नामदेव महाराज म्हणतात, अरे बाबा हे मडकं आहे का डोकं आहे? मग सगळेजण हसतात, मुक्ताई हसते, हे मडकं कच्चं आहे. कच्चं म्हटल्यानंतर नामदेव महाराज रडत रडत पांडुरंगाकडे जातात. पांडुरंगा, ए पांडुरंगा माय बापा, मला सांग, ती चिमुरडी मुक्ताई मला कच्चं म्हणते रे, ती चिमुरडी मुक्ताई मला कच्चं म्हणते. त्यावेळेस देव म्हणतात, काय करू रे, खरं सांगू का खोटं सांगू? खरं सांगू की खोटं सांगू? हां. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, देवा खरं सांग. हां. तुझी समजूत घालू का? नको नको समजूत घालू. आतापर्यंत अनेक जण बऱ्याच जणांच्या समजुतीच घालतात. खरं सांग हां की मी कच्चा आहे का पक्का आहे? देव म्हणतात, नामा तुला देव भेटला रे, तुला देव भेटला रे, पण तुला गुरु भेटला नाही म्हणून तू कच्चा आहे. म्हणून नामदेव महाराजांना सुद्धा हा गुरुच्या ठिकाणी, म्हणजे पुढं सगळ्यांना प्रसंग माहिती आहे, इसोबा खेसरांकडं देव पाठवतात आणि त्या ठिकाणी गुरु करून घेतात. मला हे सांगायचं आहे, भक्ताला सुद्धा गुरुची आवश्यकता. चला पुढे शेवटचं उदाहरण सांगायचं झालं तर अवतार धारण करून आलेले जे देव आहेत ना, यामध्ये प्रभू रामचंद्र आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, यांना सुद्धा गुरुची आवश्यकता पडलेली आहे. अहो प्रभू रामचंद्रांचे गुरु कोण आहे? भगवान श्रीकृष्णाचे गुरु कोण आहे? संदीपान ऋषी हे भगवान श्रीकृष्ण. म्हणजे प्रत्येकाला गुरुची आवश्यकता आहे. म्हणजे राजाला गुरुची आवश्यकता, पुण्यवानाला गुरुची आवश्यकता, संतांना गुरुची आवश्यकता, वैराग्यवानाला गुरुची आवश्यकता, आमच्या ज्ञानोबरांना गुरुची आवश्यकता, तुकोबरांना गुरुची आवश्यकता. मग मला खरं सांगा, नामदेव महाराजांना गुरुची आवश्यकता, म्हणजे सर्व संत मंडळींना गुरुची आवश्यकता आहे, देवाला गुरुची आवश्यकता आहे. मग तुम्हा आम्हाला गुरुची आवश्यकता आहे का नाही? म्हणून ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून आता पुढला शब्द आहे जाणतेने. हां, सगळी मंडळी बसलेली आहेत, मला वेळ झाल्यानंतर फक्त खुनवा. हां, म्हणून जाणतेने गुरु भजिजे. जाणत्या माणसाने गुरुला भजलं पाहिजे. जाणतेने म्हणजे जो शहाणा आहे, हुशार आहे, ज्याला कळालं आहे मी इहलोकामध्ये कशासाठी आलेलो आहे, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, हां असं ज्याला समजलेलं आहे ना, ज्याला समजले आहे ना, त्यांनी विचार करावा आणि त्यांनी गुरुला भजलं पाहिजे, त्यांनी गुरुला शरण गेलं पाहिजे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे. भजती म्हणजे सेवा करणे. गुरुला भजलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. गुरुंना आवश्यकता नाही हो, पण तुम्हाला आपला उद्धार करून घेण्याकरता गुरुला शरण गेलं पाहिजे. पण कोणत्या पण नाही. हां, गुरु अनेक आहेत हो. हां, अलीकडं लोक बहिरंगाला भुलतात, बहिरंगाला भुलतात. तुम्ही आम्ही भुलतो याच्यात नवल नाही. जगाचा मालक असणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे ना, तो प्रभू रामचंद्र यांची पत्नी आमची सीता माता या सुद्धा फसल्या हो. कशाला फसल्या? रावण आला आणि म्हणतोय अलक निरंजन भिक्षाम देही, भिक्षा दे माई. आमची सीता माता विचार करते, बाहेर कोणतरी संन्यासी आलेला आहे, साधू आलेला आहे, संत आलेला आहे, या विचाराने आमची माता येते आणि भिक्षा देते. रावण जर रावणाच्या वेशामध्ये आला असता तर भिक्षा देण्यासाठी बाहेर आली असती का? तर नाही. गुरु करा पण पारखून. कोणताही गुरु करू नका. जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. त्यांनी काय होईल? गुरुला भजल्यानंतर अनेक उदाहरणं देता येईल, अनेक उदाहरणं देता येईल की ज्यांनी गुरुला भजल्यानंतर
आपलं जीवन कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त केला, इतका आनंद प्राप्त केला की त्या आनंदाच्या पलीकडे दुसरा आनंद नाही. जे सुख प्राप्त केलं त्या सुखाच्या पलीकडे दुसरं सुख नाही. म्हणून आपण सुद्धा गुरुला भजलं पाहिजे. आणि जीवनामध्ये जर गुरुला भजलो तर दुसऱ्या काही गोष्टी करायची गरज नाही. ज्ञानोबा दृष्टांत देतात की ज्या पद्धतीने एखादं झाड आहे, त्या झाडाच्या मुळावरती ऊर्ध्व मूलमध्ये शाख आपण म्हणतो ना 15व्या अध्यायामध्ये, त्या मुळावरती जर आपण पाणी टाकलं ना तर त्या पानावरती अलीकडं सरकारने सुद्धा नियम काढला ना, कोणतं ठिबक सिंचन. कुठं असतो? झाडावरती असतं का? मुळापाशी. मुळावरती पाणी पडलं ना, पानावरती फुलावरती पाणी पडायची आवश्यकता नाही. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जर गुरुला शरण गेलो तर आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही. ओवीचा सरळ अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी विश्वमौली ज्ञानोबराय यांच्या संजीवन समाधीसमोर बसून हा प्रवचनाचा सोहळा गेले महिनाभर अधिक मासाच्या निमित्ताने या संस्थान कमिटी ज्ञानेश्वर श्री संत ज्ञानेश्वर संस्थान कमिटीद्वारे आज उभ्या महाराष्ट्रामध्ये नवे महाराष्ट्राच्या पलीकडे ज्यापर्यंत आपली मीडिया पोचती आहे, जगामध्ये जे जे पाहत असतील त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम या ठिकाणी संस्थांनी केलेलं आहे. द्यावे तेवढे धन्यवाद संस्थांना थोडे आहेत. आज मला या ठिकाणी प्रवचन करण्याची संधी संस्थांकडून मिळालेली आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था परमपूज्य आदरणीय गुरुवर्य मंडळी यांच्यामार्फत ही सेवा या ठिकाणी एक संधी प्राप्त झालेली आहे. संदीपला मिळालेली संधी आहे. संधी तशी कुणाला मिळत नाही बरं का. संधी कुणाला, आणि संधी एकदा दार ठोठवते. संधी एकदा दार ठोठवते. दार उघड, पण त्या टायमाला दारं लावून घेतली ना संधी पुढे निघून जाते, मागं फिरत. आज तशी मला एक संधी प्राप्त झाली. या संधीचं सोनं म्हणून आज ज्ञानोबरायांच्या समोर बसून आज मला या ठिकाणी प्रवचन करण्याची जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी माझं भाग्य समजतो. झालेली प्रवचनरूपी सेवा आईवडिलांच्या चरणी, विश्वमौली ज्ञानोबरायांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम.